मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया जप करते वेळी शास्त्र संकेत जप करण्याविषयी काय आहे. जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा मधल्या पेरावर माळा ठेवून अंगठ्याने तिचे मणी आपल्याकडे ओढावे. माळेचे मणी जप करतेवेळी एकूण एकावर आपटणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी माळेचे मणी गाठलेले असावे. जप करताना मणी आपटून आवाज झाला की तो व्यर्थ जातो, असं शास्त्राचा संकेत आहे. त्यामागील एकच उद्देश म्हणजे मणी वरचेवर आपटल्याने ते झिजून फुटण्याची शक्यता असते. जप करताना मेरुमणी येताच माळ उलटावी. कुठल्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून पुढे जप करू नये, असा शास्त्र संकेत आहे. हातातून माळ गळून पडणे हा सुद्धा शुभ संकेत समजला जात नाही. जप करताना जपमाला तुटून पडल्यास ते अरिष्ट सूचक मानले जाते. अरिष्ट परिहारार्थ महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. जप करते वेळी वस्त्र झाकून जप करावा. एका व्यक्तीने एकच ठराविक माळ जप करता वेळी वापरावी. दुसऱ्या व्यक्तीची माळ कधी वापरू नये. जपमाळा हाती घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. जप झाल्यावर माळेला वंदन करावे. जपमाळ नेहमी एका चांगल्या डब्बीत किंवा वाटीसारख्या पात्रात ठेवावी. जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या स्थितीत ठेवू नये. एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देता येत नाही, परंतु गुरु आपल्या शिष्याला ती देऊ शकतो. त्यावेळी प्रमाणे मृत्यू व्यक्तीची जपमाळ जतन करून ठेवता येते. मात्र अशा तऱ्हेने गुरुकडून प्राप्त झालेल्या अथवा मृत व्यक्तीची आठवण म्हणून असलेल्या माळेचा उपयोग जपासाठी करता येत नाही. तर हे सर्व जपमाळे संबंधीचे शास्त्र संकेत आहे. जय श्रीराम.